नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। कर्नाटकमधील मंड्या येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर तुफान दगडफेक झाली। महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। काँग्रेसची ताकद वाढताच समाजकंटकांची ताकद देखील वाढल्याचं दिसून येते। अनेक राजकीय पक्ष पाठीशी उभे राहत असल्यामुळे अप्रवृत्तींची भीड चांगलीच चेपली आहे। देशामध्ये विविध ठिकाणी घडत असलेल्या दगडफेकीच्या आणि हिंसाचाराच्या घटना पाहता समाजकंटकांचं मनोबल उंचावलेलं दिसून येते। विशेषतः गणेशोत्सवाच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकांवर झालेली दगडफेक लक्षणीय आहे। कर्नाटक, उत्तर प्रदेश येथे अशा घटना घडलेल्या असताना महाराष्ट्रात देखील अशा घटना घडू लागल्या। कर्नाटकमधील मंड्या येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर तुफान दगडफेक झाली। वाहनांची जाळपोळ करण्यात आली। यात 15 पोलीस जखमी झाले। संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण असून पोलिसांनी गणपतीला जेरबंद केल्याची घटना कर्नाटकमध्ये घडली आहे। या घटनेवरून कर्नाटक पोलीस दलाची चांगलीच चिथू झाली। हिमाचल प्रदेशमध्ये देखील प्रार्थना स्थळाच्या बेकायदा बांधकामावरून वादंग निर्माण झाला। महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली। संतप्त जमावाने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। मात्र दगडफेक करणारी मुले ही 12 वर्षांखालील असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली। त्यामुळे जमावाने पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। भुसावळ नंदुरबार पॅसेंजर रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना नुकतीच अळमनेर येथे घडली। या घटनेमध्ये सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही। या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। विशेष म्हणजे साखळी खेचून रेल्वे थांबवत शेकडो लोकांनी रेल्वेवर दगडफेक केली। पैठण तालुक्यातील बिडकीन येथे गणेशोत्सवासाठी ढोल वादनाचा सराव करणाऱ्या तरुणावर अचानक समाजकंटक आणि तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली। गणेश उत्सवात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली। या दगडफेकीमध्ये 5 वादक जखमी झाले तसेच ढोल वाद्य फुटली। काही दगड गणेश मूर्तीच्या जवळ जाऊन पडले। सुदैवाने मोठा अनर्थ टळला। मात्र एका मागोमाग एक घडणाऱ्या या घटनांनी समाजकंटकाचे मनोधैर्य वाढल्याचे दिसून येते।